या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। आज आहे घटस्थापना म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवसाचं पहिल्या देवीचं रूप आणि पहिल्या दिवसाचा रंग हा खरंच आपल्याला आजच्या देवीचा पूजा करायची असते। तर बघा आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे शैलपुत्री देवीचा आपल्याला पूजा करायची आहे। त्यानिमित्त आपल्याला सकाळी लवकर उठली त्यानंतर घर स्वच्छ करून आपल्याला दारात रांगोळी काढायची असते। तर अशा प्रकारे मी रांगोळी काढली। त्यानंतर इथे कलशासाठी आंब्याचे पानं घेतलेले आहेत। तर आज आपल्याला शैलपुत्रीच्या रूपाने आपल्याला मनोभावे आज पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आज शैलपुत्रीचा मंत्र म्हणायचा आहे। तर काय महत्त्व आहे शैलपुत्रीचा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आज 22 सप्टेंबरने पहिला दिवस म्हणजे सोमवार आला आहे। खरंच खूप शुभ मानलं जातं। जेव्हा नवरात्री सोमवारपासून सुरुवात होते तर खरंच शुभ मानलं जातं। त्यामुळे आज घटस्थापना हे आहे। तर त्या आपल्याला बघा आज नवरात्रीचे दिवस पहिला दिवस आहे। तर आपल्याला नवरात्रीमध्येही आपल्याला सर्व देवांची पूजा करायची आहे म्हणजे सर्व देवांना आंघोळ घालायची आहे। फक्त देवी जे आपले कुलदेवते आहे तर ते घटी बसत असते, पण बाकीच्या देवांची नवरात्रमध्ये पूजा करणे खरंच गरजेचे आहे। काही ठिकाणी तुमच्या प्रथेनुसार तुम्ही पूजा करायची की नाही ती तुमच्या परंपरेनुसार करायची आहे। तर आमच्याकडे फक्त घटी जी काही देवी बसते त्या म्हणजे कुलदेवता त्यांनाच घटी बसवतात, बाकीच्यांना देवांना आंघोळ दररोज घातली जाते आणि त्यांची आरती केली जाते, पूजा केली जाते। तर बघा आज शैलपुत्रीचा आपल्याला पहिला रूप आहे देवीचं। तर बघा शैलपुत्रीचं महत्त्व काय आहे तर बघा शैलपुत्री हे हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग खूप प्रिय आहे। म्हणून देवीला पांढऱ्या रंगाचे फुलांनी तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण केले जाते असं खूप शुभ मानलं जातं, कारण देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेला मिठाई नैवेद्य दाखवायचा आहे। तर आपल्याला नैवेद्य हा आज खीर दाखवले तरी चालतं, म्हणजे तांदळाची खीर जी आहे तर ते पांढरे असते तांदूळ, त्यामुळे आज खीर तांदळाची दाखवले तरी चालते। तर म्हणजे अशा प्रकारे ते पूजाही झालेली आहे। तर बघा मी आज महत्त्वपूर्ण सांगणार आहे जे की शैलपुत्रीचं आज पहिलं रूप आहे। तर पहिल्या रूपाची आज आपल्याला पूजा करायची असते। तर बघा आपल्याला आज नैवेद्य म्हणजे खिरीचं दाखवलं तरी चालतं। शैल म्हणजे काय पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातूनच मिळते, म्हणजे आपण आज मनोभावे पूजा केली जाते। शैलपुत्री ही कन्या आहे त्यामुळे बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्कीच करते। अष्टमी किंवा नवमीला आपण कन्या पूजनाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे 9 दिवसामध्ये कुमारिका पूजन म्हणजे 9 कुमारिका बोलवून आपण त्यांची पूजा करायची असते। बघा प्रत्येक दिवशी एका कुमारिकेला बोलावून मानपान करावे। वास्तविक नवरात्रात कुमारिकेची संख्या वाढवावी असे म्हटले जाते। त्यामुळे आपण रोज शक्य झालं तर आपण कन्याचीही पूजा करायची आहे। तर बघा आपण किंवा जर नाही जमलं तर अष्टमी किंवा नवमीला तुम्ही 9 कन्या बोलवून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांचं कन्यापूजन करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं नवरात्रामध्ये। तर आज आहे नवरात्रीतली पहिली माळ म्हणजे नवदुर्गेचा प्रथम स्वरूप म्हणजे शैलपुत्री देवीला समर्पित असते, म्हणून शैलपुत्री देवीचे आज मनोभावे षडोपचारी पूजा करायची असते। तर बघा अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्रामध्ये महापर्व म्हणजे आजपासून महाउत्सव सुरू झालेला आहे आणि आज खूप सोमवार छान दिवस आलेला आहे आणि सोमवारच्या दिवसाने सुरू झालेले आहे। नवदुर्गेचे 9 रूपात नवरात्रात पूजन करून कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्याची पद्धत परंपरा हे खूप प्राचीन काळापासून सुरू आहे। तर प्रत्येक आपल्या परंपरेनुसार आपल्या पद्धतीनुसार आपण देवीची कुळाचार धर्म केले जाते। तर आजच्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर 2025 रोजी आपल्याला पहिली माळ आलेली आहे। तर आज पहिली माळ हे विड्याच्या पानाची असते। तर नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री म्हणजे शैलपुत्रीचे खूप महत्त्वसुद्धा असते। त्याच्यामुळे शैलपुत्री ही काय बघा तर देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे। देवीच्या उजव्या हाताला त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे। नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे, म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असेही संबोधले जाते। देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला, तीच ते पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली। नवरात्रीतल्या पहिल्या शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो असं म्हटलं जातं। त्यामुळे आज खूप छान मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे। दुर्गा देवीची षडोपचारे पूजा केली जाते। शैलपुत्री देवीचे आवाहन म्हणजे सर्व नद्या,
तीर्थ आणि दिशाने या केले जाते। संपूर्ण नवरात्रात दररोज घरामध्ये कापूरयुक्त धूप घालायचा आहे। धूपाचे बघा धूप कापूर नक्कीच आपल्याला त्याची आरती करायची असते। आणि आजच्या शैलपुत्री देवीचा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। तर हे आहे शैलपुत्री देवीचे महत्त्व। तर बघा इथे मी असं नारळ घेतलेला आहे, म्हणजे श्रीफळ घेतलेला आहे, तर अशी छान मळवट भरलेला आहे। तर पहिल्यांदाच मी अशी करत आहे। तर त्यानंतर इथे मी कलश घेतला, ते स्वस्तिक काढायचं असतं आपल्याला। बरेच जणांना कलश स्थापना करणं माहिती आहे, तरी पण मी सांगते। तर बघा इथे पुढं कलश घेऊन आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि ते उभ्या रेषा मारायच्या आहेत, म्हणजे खालून वरतीपर्यंत आपल्याला रेषा मारायच्या असतात। त्यानंतर आपल्याला त्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर शुद्ध पाणी घेऊन आपण त्यामध्ये अक्षदा, हळद कुंकू, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, त्यानंतर आपल्याला फूल टाकायचं आहे। त्यानंतर आपण विड्याचे पानं किंवा आपण आंब्याचे पानं जे असतात तर ते पानं आपल्याला त्यात ठेवायचे आहेत। पानं आपल्याला पाण्यामध्ये बुडत असं ठेवायचं आहे। त्यामुळे आपले बघा हे जी काही कलश असतं ते तर खरंच खूप शुभ मानलं जातं। कारण बघा कलशातल्या मुखामध्ये विष्णू असतात आणि त्याच्या गळ्यामध्ये आपले शिवशंकर असतात आणि खाली मात्र ब्रह्मदेव असतं, म्हणजे या देवीचा देवदेवतांचा याच्यामध्ये खूप समाविष्ट असतं। त्याच्यामुळे कलशांचं खरंच शुभ मानलं जातं। नवरात्रीमध्ये तुम्ही कलश पूजा नक्कीच करायची असते। ज्यांच्याकडे घट असतात तर त्यांनी कलश हे त्यांच्या घटामध्ये असते आणि त्याची पहिली माळ दुसरी माळ असते। तर मी इथे माझ्याकडे घट बसत नाहीत, पण मी नवरात्रीमध्ये कलश पूजा आणि 9 दिवसाचा दिवा असतो, तर अशा प्रकारे छान असे कलशाची पूजा म्हणजे कलश केलेला आहे। तर त्यानंतर त्यांना देवीला असं छान माळा घालायच्या आहे। तर बघा आपण जसं नटतो तसं देवीलाही आपण छान असं सजवायचं आहे। तर बघा मी आता ह्या वर्षी नवरात्रीचे 9 वस्त्र आणलेले आहेत, म्हणजे आज आहे शैलपुत्री, त्यामुळे आजचा वस्त्र हे पांढरं आहे। तर त्याप्रमाणे आज कलशाला मी पांढरं वस्त्र जरा म्हणजे थोडंसं मोठं झालं आहे, पण छान आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे, त्यामुळे मी ही खरेदी केली। त्यानंतर अशी छान माळा घातलेल्या आहेत। त्यानंतर मंगळसूत्र घालायचं आहे आपल्याला। आज कलशाची पूजा करणे खरंच खूप शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये, कारण आपल्या घरामध्ये जेव्हा कलश पूजन होतं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी नेहमी आपल्या घरामध्ये राहते। आणि बघा आज पहिला नवरात्रीमध्ये कसं देवी तत्व खूप जागृत असतं। जेवढी काही आपण मनोकामना म्हणजे आपण सेवा करतो किंवा नामस्मरण करतो, जप मंत्र आणि कीर्तन भजन करतो, तर खरंच खूप छान असतं। आणि बघा या नवरात्रामध्ये देवी ही खरंच जागृत असते, देवी तत्व शक्ती जास्त असते। त्याच्यामुळे या नवरात्रामध्ये कन्यापूजन, कुंकुमार्चन म्हणजे खूप छान कार्यक्रम असतात, बरेच भजन असतात, देवीचे गाणे म्हटले जाते आणि बघा खूप छान असं नवरात्र उत्सव साजरा करतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये। बघा महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठेपैकी आपले म्हणजे रेणुका माता आहे, रेणुका माता आहे, जसे की तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, सप्तशृंगी म्हणजे महागडावरची सप्तशृंगी आहे। तर असे 3.5 फुटापैकी आपण ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीला जायचं असतं। तर आपल्या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली जाते, कारण बघा मान सन्मान केल्याने खरंच एका स्त्रीचा आणि जर आपल्या घरामध्ये एखादी स्त्री आली तर आपण त्याचा मान सन्मानही करायचा असतो। मान सन्मान म्हणजे ओटी भरायची असते। बघा नवरात्रीमध्ये जर आपल्या घरासमोर जर कोणी आलं तर त्याला आपण काही ना काही द्यायचं असतं। बघा नवरात्रीमध्ये जर आपल्याला म्हणजे आता बरेच जण आता नवरात्रीमध्ये आपल्याला जोगवा मागायला येतात, तर नक्कीच तुम्ही जोगवा द्यायचा आहे, मिठाचा पिठाचं तेल वगैरे सगळं द्यायचं आहे। आणि नवरात्रीमध्ये अवश्य आपण एखादी शक्तिपीठापैकी कोणत्याही एका शक्तिपीठाला जायचं आहे। तुमच्या घराच्या जवळ जर तुमची कुलदेवता आहे तर त्याची ओटी भरायची आहे। तर ओटी भरणं खरंच खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे नवरात्रीमध्ये हे ओटी भरायची आहे। तर माझी अशी कलश पूजा छान झालेली आहे। त्यानंतर मी ते अष्टदल काढलेलं आहे, त्यावर कलश स्थापना करायची असते, तर ते अष्टदल काढायचं आहे तांदळाच्या राशीचं। तर इथे अष्टदल काढलेलं आहे, असे खूप छान पूजा झालेली आहे। आणि सकाळी आज आपल्याला राहुकाळही होता, त्याच्यामुळे सकाळी नाही जमलं तर पण नंतर 11 वाजून 11:30च्या नंतर ते म्हणजे 12:38 पर्यंत काहीतरी शुभ दिवस होता। त्यानंतर आपल्याला 3:30 ते 4:30 पण आपल्याला काहीतरी राहुकाळ आहे असं म्हटलेलं आहे। तर त्याच्या आधीच माझी ते पूजा झाली होती, म्हणजे 12:30च्या आधी माझी
पूर्ण पूजा होऊन आरती झाली होती. त्यानंतर इथे 9 दिवसाचा दिवा लावलेला आहे. तर बघा, नवरात्रीचा दिवा असं करताना आपल्याला 1.25 हाताची वात नक्कीच लावायची आहे, जेणेकरून 9 दिवस आपल्याला ती वात आपल्याला पुरेल अशी, म्हणजे पुरेल अशीच लावायची आहे. म्हणजे उरली तरी चालते, पण अशी पुरेल असेल 1.25 हातच लावायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघा दिव्याला हळदी कुंकू वाहिलेला आहे, त्यामुळे पूर्ण वात मोठी घातलेली आहे. तर मला असे छान हे दिवा खूप छान आहे, जेणेकरून ते खूप तेल बसतं. पण मला नवीन दिवा मागवला होता, पण ते दिवा काही लवकर आला नाही आणि ते मला बाजूला पण त्या दिव्यासारखं म्हणजे क्वालिटी भेटली नाही, म्हणून मी ह्या वर्षी खरेदी नाही केला. पण पुढच्या वर्षी मी नक्कीच ह्या दिवा खरेदी करणार आहे, जेणेकरून त्यात तेल बसतं आणि वाज पुढे घ्यायला पण असं सोपं जातं. आजकाल खूप छान दिवे आलेत मार्केटमध्ये. तर माझा हा जुना दिवा आहे, जे की मी नवरात्रामध्ये दरवर्षी लावत असते. ह्याच्यामध्ये बरेच तेल बसतं. तर आपल्या नवरात्रीमध्ये तिळाचं तेलच नक्कीच लावायचं आहे. तिळाचं तेल खरंच खूप चांगलं असतं. तर इथे मी तिळाचं तेलच वापरत आहे. तर हा दिवा मी ते अष्टदल कमळावर ठेवून आता प्रज्वलित करणार आहे. तर बघा, आपल्याला दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला आपले गणेशांची आणि आपल्या जी काही आपली जी काही कुलदेवी आहे, तर तिला हळदी कुंकू लावायचं आहे. तर इथे बघा, आता छान असे प्रज्वलित केलेला आहे दिवा. तर इथे बघा, आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. म्हणजे आपल्या एक पान घ्यायचं आहे, त्या विड्याचं पान घ्यायचं आहे 2, त्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचं आहे. हळदी कुंकू वाहून आपल्याला तिथे गणेशांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला जी काही देवी आहे आपली कुलदेवती, तर त्या कुलदेवतेला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे मनोभावे. आपली जी काही कुलदेवी आहे, म्हणजे कुणाची तुळजाभवानी असते, तर कुणाची महालक्ष्मी असते, कुणाची सप्तशृंगी, कुणाची रेणुका माता असते. तर आमच्या तिकडे लातूर जिल्हा आहे, तर त्यामुळे आम्हाला तुळजापूरची भवानी आहे आमची कुलदेवता आहे. तर त्याच्यामुळे मी कुलदेवतेची पूजा करत आहे. आणि ती समोर आहे, तर ती महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची देवी आहे. तर मी इथे त्यांची कुलदेवतेची आमच्या पूजा आहे, तर तशी पूजा करायची आहे. जे तुमची कुलदेवता आहे त्याची पूजा करायची असते. त्यानंतर मी ते समया प्रज्वलित केल्या. तर इथे खूप छान सकाळी म्हणजे पूजा, म्हणजे सकाळी नाही पण 11:30च्या नंतर मी पूजाला बसले होते. जी की कलश स्थापना करायची असते, ते शुभमुहूर्त होतं. तर त्यानंतर मी ते छान आपले पूर्ण पूजा झाली आणि सगळे दिवे प्रज्वलित केलेले आहे. तर बघा, आपल्या 9 दिवसाचा दिवा जे आहे, तर त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा, त्यामुळे आपलं घरामध्ये चांगलं असतं असं म्हटलं जातं. आणि बघा, जर दिवा चुकून तुमचा विझला तर काही घाबरायचं नाही आहे असं म्हटलं जातं. बघा, खूप जण म्हणतात की आमचा नवदुर्गा, आपण तर काळजी घेतो, पण अखंड दिवा जर विझला तर असं काही मनात आणायचं नाही शंका की असं काही नाही. पण आपण फक्त काळजी घ्यायची की दिवा विझला नाही पाहिजे. दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला छान तेल टाकायचं आहे, वात वगैरे चेक करायचे आहे, त्यामुळे दिवा छान प्रज्वलित राहतो आणि 9 दिवस अखंड दिवा आपला चालत असतो. त्याच्यामुळे असं काही मनात शंका आणायचे नाही आहे. बघा, आई भगवतीची पूजा करताना काही चुका झाल्या तर क्षमा याचना मागायचं. त्यानंतर आपल्याला काही मनात शंका आणायच्या नाही आहेत. आणि आपल्याला नवदुर्गा आपल्या नवरात्रामध्ये सप्तशतीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्कीच करायचे आहेत. जे तुमचा व्हिडिओ मी दिला आहे, तर ते नक्कीच बघितला असाल तर तुम्ही ते नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे छान अशी पूजा झालेली आहे आजची. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा पूजा कशी झालेली आहे आणि आजचा मंत्र, आज शैलपुत्रीचे महत्त्व काय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुव्यवस्थित संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ पूजेचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तेही कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जय माता की लिहायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.